नमस्कार, मी सौभाग्यवती शीतल आशिष येळवंडे, कुरुळी आळंदी ग्रामीण या जिल्हा परिषद गटातून अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाची उमेदवार म्हणून आपल्या समोर बोलतेय। उमेदवार म्हणत असताना उमेदवार होणं म्हणजे मायबाप जनतेच्या प्रश्नांना उत्तर मिळवून देण्यासाठीचा समाजातला चेहरा होणं आणि हा असाच होत नाही तर तो त्यांच्यातला असावा लागतो। जनसामान्य घरातून आलेली मी त्यांची लेक आहे, त्यामुळे त्यांचे प्रश्न मी जगलेली आहे आणि ह्याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करायचे आहे। जिल्हा परिषदेची निवडणूक ही सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी आहे। माझ्या मायबाप जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत, रस्ता, लाईट, पाणी, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हे मला सोडवायचे आहेत। त्यासाठी मला जिल्हा परिषदेचं माध्यम हवं आहे आणि हे मी माझे पती श्री आशिष विलास येळवंडे यांच्याबरोबर गेली 7 वर्ष आजूबाजूच्या 40 गावांमध्ये काम करत असताना अनुभवलंय, जवळून पाहिलंय आणि तेच सरकारी योजनांच्या माध्यमातून मला सोडवायचं आहे। माझ्या आळंदी ग्रामीण या पंचायत समिती गणामध्ये जे हे मूलभूत प्रश्न आहेत, लाईट, रस्ता, पाणी आणि कचऱ्याची विल्हेवाट, हे सोडवण्यासाठी मला अत्यंत गरज आहे जिल्हा परिषदेच्या योजनांची। तसेच कुरुळी पंचायत समिती गणामध्ये असलेल्या सर्व कंपन्यांच्या माध्यमातून वाढलेला राहदार वर्ग आणि पर्यायाने तयार झालेले पुन्हा एकदा मूलभूत प्रश्न लाईट, पाणी आणि रस्ता, या सगळ्या गोष्टींसाठी मला सरकारी योजनांची आवश्यकता आहे आणि हे माझ्या समाजाचे मूलभूत प्रश्न आहेत। ते सोडवण्यासाठी तुमच्या या लेकीला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुमचा सेवक म्हणून समोर येण्याची संधी द्या आणि हे नेतृत्व असंच तयार नाही झालंय। तुमची सर्वसामान्य घरातली ही लेक ते रोज जगतीये, अनुभवतीये। ते सोडवण्यासाठी माझी मायबाप जनता, माझ्या मायमाऊली घरोघरी रोज फिरत असताना हा आशीर्वाद आणि हे मायेचं प्रेम मला रोज देत आहेत। त्यासाठी मला ठाम विश्वास आहे की तुमच्या माध्यमातून ही जिल्हा परिषदेची निवडणूक मी नक्की विजयी होईल। धन्यवाद।